अपघात, शस्त्रक्रिया किंवा अन्य आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते। त्यामुळे रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिलं जातं। परंतु जालन्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे। शहरात महिन्याला 1550 रक्तपिशव्यांची मागणी आहे, मात्र आज घडीला केवळ 469 रक्तपिशव्या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहेत। त्यामुळे जालन्यात रक्तटंचाई निर्माण झाली असून ती रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दूर होऊ शकते। शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांची संख्या अधिक आहे। त्यामुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून अनेक रुग्ण जालना येथे उपचारासाठी दाखल होतात। यातील काही रुग्ण अपघातातील जखमी तर काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य आजारामुळे रक्त चढवण्याची वेळ येते। ऐनवेळी रक्तदाता मिळत नसल्याने रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रुग्णांना रक्ताचा पुरवठा होतो आणि त्यासाठी जालना शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी, खाजगी जनकल्याण रक्तपेढी, जालना रक्तपेढी, श्री स्वामी समर्थ रक्तपेढी अशा 4 रक्तपेढ्या आहेत आणि या 4 रक्तपेढ्यांना प्रत्येक महिन्याला सुमारे 1550 रक्तपिशव्यांची रुग्णांकडून मागणी होते। परंतु या 4ही रक्तपेढ्यांकडे 469 रक्तपिशव्या उपलब्ध आहेत। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात सुमारे 1.5 महिना रक्तशिबिराच्या आयोजनाचं प्रमाण कमी झालं। त्यामुळे रक्तपेढ्यांकडे रक्तसाठा झालेला नाही। परिणामी मागणीच्या तुलनेने रक्तसाठा कमी झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे। परंतु ही टंचाई रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून कमी होऊ शकते। विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे। पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा ICSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते। जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे।